आजकालचा नवीन ट्रेंड बेबी मून. जसं हनीमून तसं बेबी मून. अगदी. तर त्यावेळेस अगदी छान म्हणजे 4थ्या-5व्या महिन्यात वगैरे कपल जातात फिरायला. कारण पुढे आपल्याला तो एकत्र हं. टाईम स्पेंड करायला मिळणार नाही. म्हणून ते एक असा ट्रेंड आला. तर त्याबद्दल काय सांगाल? आता खरं सांगू का, की ट्रेंड हे म्हणजे काय म्हणतात त्याला, की बदल किंवा ट्रेंड हे नेहमीच येत राहतात. हं, पण त्याच्यामागे धावून किंवा त्याच्यामागेच पळणं हे योग्य नाहीये, हे बरोबर. मुलींना लक्षात आलं पाहिजे. हं. एक तर काय होतं माहिती आहे का, की बऱ्याच वेळा असं होतं, पहिले 3 महिने आणि शेवटचे 3 महिने हे बेबी मूनसाठी तर अजिबात योग्य नाहीयेत. बरोबर. ते तुम्ही अव्हॉइडच केलं हं, पाहिजे. हं. मग मधल्या काळामध्ये तुम्ही जर जात असाल कुठे, तर त्याही वेळेला असं होतं ना, की म्हणजे जाताना होणारा जे तुमचं ट्रॅव्हलिंग आहे, तर त्या ट्रॅव्हलिंगसाठी लागणारा वेळ आहे हं. किंवा वातावरण आहे. समजा उन्हाळा असेल, तर त्यात होणारा त्रास आहे तिला किंवा बऱ्याच वेळा असं होतं, की नाही आता आपल्याकडे साधी गोष्ट आहे, की म्हणजे तिला शूला जायचं असेल, तरी पण कम्फर्टेबल अशा जागा नसतात अशा बरोबर. वेळेला पब्लिक आणि मग टॉयलेट्स. पब्लिक टॉयलेट्स नाहीयेत किंवा काय. तर त्या केसमध्ये असं होतं ना, की तिथे तिने मोशन्स जे आहेत, तर ते कंट्रोल हं. करणं अपेक्षितच बरोबर, नाहीये. बरोबर. त्याचा त्रास होऊ शकतो हं. किंवा ट्रॅफिक आहे, तुम्ही योग्य हो, वेळेला योग्य जागी पोहोचू शकणार बरोबर. नाहीये. तर ह्या बराच सगळ्या वेळ एका जागी बसावं लागेल. हं. बसणं आहे. त्यानंतर आणखी तुम्ही तिथे पोहोचलात, जिथे हं. तुम्ही राहत आहात, तर तिथे समजा काही मेडिकल बरोबर. इमर्जन्सी आली, तर हं. ते ठिकाण तुम्हाला माहिती आहे का? या सगळ्याचा कुठेही विचार केला जात नाही. बरोबर. आणि मला एक सांगायचं आहे, की नवरा-बायको तुम्ही आहात. तुम्हाला एकत्र वेळ आतापर्यंतचा होताच. समजा नंतर मिळणार नाही, मूल 2 वर्षाचं हं. होईपर्यंत, 4 वर्षापर्यंत हं. नाही मिळणार, तर त्याच्याने काही वावगं होत नाहीये. हं, हं. पण कुठेतरी त्याच्या मागे लागून आपण आपल्या म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काही वेळेला जर अशा केसेसमध्ये काही त्रास झाला, बरोबर. नंतर तिला पूर्ण 9 महिने हं, बेड रेस्ट हं. घ्यावी लागली किंवा काय, तर म्हणजे त्याची एन्जॉयमेंट म्हणा किंवा नक्कीच. हे न राहता तो तुम्हाला आयुष्यभरासाठी ताप होऊन जातो. त्या तर सगळ्याचा आधी विचार हो, केला पाहिजे त्या या सर्व सगळ्याचा विचार गोष्टींचा. करणं खूप गरजेचं आहे. खरंचच आपण म्हणजे खूप मोठ्या जॉइंट फॅमिलीमध्ये राहतोय का? आपल्याला खरंचच हं, एकमेकांसाठी हं. वेळ मिळत नाहीये का? हे कुठेतरी त्याचा विचार करणं हे खूप बरोबर. गरजेचं आहे. अगदी खरं आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आता जसं तुम्ही हे विचारलं तर म्हणजे जे प्रिनेटल हो. बेबी शूट्स असतात. शूट्स असतात. हां, फोटोशूट्स तर असतात. फोटोशूट्स, प्रिनेटल फोटोशूट्स असतात. तर त्यावेळेला त्याच्याबद्दल सुद्धा मला खूप मोठा हं, आक्षेप हं, आहे. हं, हं. कारण आपल्याकडे बघा आपली जी परंपरा आहे, तर त्याच्यामध्ये आपलं पोट जे आहे, ते झाकण्याची आपली हो, परंपरा हो. आहे. खरं आहे. गर्भधारणा झाल्यानंतर शक्यतो म्हणजे अगदी तुम्ही कुठल्याही ड्रेसमध्ये असाल आणि वडीलधारी मंडळी जर असेल घरामध्ये, तर शक्यतो असं असतं हं, आणि त्याला काहीतरी कारणं असतील की नाही. हं. आता साधी गोष्ट आहे, की ज्यावेळेला मुली ह्या शूटसाठी आग्रह धरतात, फायनान्शियली प्रत्येक फॅमिलीची ती कॅपॅसिटी बरोबर. नसते. अगदी. पण मग तिचा हट्ट आहे. मग आत्ता हट्ट पुरवला नाही तर ती रुसेल, रागवेल, चिडेल. हं. म्हणून तो बाबा ते सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करतो. बरोबर. ॲडजस्ट करून तुम्ही त्या म्हणजे जातात. त्यावेळेला मग मला हा गाऊनच नको होता, हे टेक्स्चरच चांगलं नाही, हा कलरच चांगला नाही. असे अनेक रुसवे-फुगवे आणि त्यावेळेला ते होतात. 9व्या महिन्यात हे हो, फोटोशूट असतं. 9व्या महिन्यात अगदी असतं. पोट व्यवस्थित व्यवस्थित वाढलेलं असतं तेव्हा. वाढल्यानंतरच हे केलं जातं. हं. आणखी तुम्हाला त्यातही पुढची गोष्ट मी सांगते, की ते आजकाल असं असतं, की डेस्टिनेशन हो. वरती कुठेतरी असतं. बरोबर. असं नाहीये, की स्टुडिओमध्येच नाही, असेल. नाही, नाही. मग तिथे जाणं, येणं, परत मी मगाशी म्हटलं तसं, की ती खाण्या-पिण्याचे हाल होतात, वेळा सांभाळल्या बरोबर जात आहे. नाहीत. माझ्याकडे 2-3 केसेस अशा झालेल्या आहेत, की फोटोशूट करून आल्या आणि नंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवस ॲडमिट करायला अरे लागलं. बापरे! तर ती त्यामुळे दगदग सहन दगदग होत नाही. सहन होत बरोबर नाही आहे. ती. म्हणजे काही अगदी एकीचं तर असं झालं, की त्यांनी प्लॅन केलं, ते गेले कुठे म्हणजे त्यांनी अगदी बागेत वगैरे ठरवलं ओके. होतं आणि ते गेले. तिकडे खूप पाऊस झाला. मग ते झालं नाही. मग त्या दिवशी परत आले. मग दुसऱ्या दिवशी गेले आणि मग बापरे! नंतर ना मग तिला 2-3 दिवस कारण एवढं शक्य सलग नसतं 2-3 सलग दिवस बरोबर आहे. 2-3 हेक्टिक दिवस होतं. त्याच्यासाठी वेळ काढणं किंवा तयार होणं. परत ते ब्युटिशियन आली. ह्या हं. सगळ्या गोष्टी त्यांचं ते टाईम टेबल बरोबर. सांभाळणं वगैरे. तर हे खूप
म्हणजे मी काय म्हणते, की बऱ्याच वेळा हे लक्षात घ्यायचं आहे, की ही खरंच गरज गरज आहे आहे. का?